गुंज येथे गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, मदतीच्या मागणीसाठी तीव्र निषेध. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे आज युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे शेती पिके, घरगुती साहित्य आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आणि याच निषेधार्थ आणि तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी गुंज येथे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे. याबाबत आंदोलक काय म्हणतायत पाहूयात. नमस्कार. गुंज ते नदीपात्रामध्ये जल आंदोलन चालू आहे. जलसमाधी आंदोलन चालू आहे. या 2025 या ठिकाणी महापूर आला असता गुंजमध्ये. याच्यामध्ये चुकीचे पंचनामे केले असताना याच्यामध्ये खरे लाभार्थी मागे राहिले आहेत आणि जे खोटे पंचनामे करून याच्यामध्ये जो लाभार्थी नसून त्या लाभार्थ्याच्या अकाउंटला पेमेंट पडलेलं पूर्ण आम्ही निवेदन देऊनही तहसीलदार, BDO व तलाठी व त्याचे ग्रामसेवक कर्मचारी वारंवार आम्हाला सांगण्यात येत होतं की आज होईल, उद्या होईल, परवा होईल असं सांगता पूर्ण मार्च एंडिंग महिना गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण त्रस्त होऊन गावकऱ्याच्या वतीने गोदापात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करत आहोत.